गुड आफ्टरनून सगळ्यांना। बघा आता आपण नंदू हाती हा पाठ बघणार आहोत। नंदू हाती हा शेवटचा डेमो व्हिडिओ, याच्यानंतर जे बॅच जॉईन करतील त्यांनाच व्हिडिओ मिळतील। हे बघा 74 98 99 34 66 हा बॅच जॉईन करण्यासाठी नंबर। हा शेवटचा डेमो व्हिडिओ असेल, याच्यानंतर डेमो व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही। आता बघा नंदू हाती हे जे दिलेलं आहे चॅप्टर, या नंदू हातीवर तुम्हाला काय प्रश्न येतात हे आपण बघू। आता पहिला नंदू हाती काय असेल तुम्हाला बारीक काय, नंदू हातीला जर प्रश्न विचारला केले पसंती, काय म्हटलंय, नंदू हातीला जर काय आवडणारा पदार्थ असेल तर केले असेल, काय असेल केले। हा एक नंदू हाती को क्या पसंद है केले, हा एक इथून पॉईंट झालेला आहे। आता तुम्हाला जेवढं बारीक वाचायची गरज नाही, तुम्हाला फक्त काय केलं जातं, जे महत्त्वाचे बिंदू आहेत तेच महत्त्वाच्या बिंदूंवर विचारलं जातं, कुठे पण प्रश्न विचारला जात नाही। आता अध्यापक केले संकेत म्हणजे नानी नानी मा की मा म्हणजे काय, तुमच्या आईच्या आईला काय म्हणतात याच्यावर काय करायची, तुम्हाला वर्गामध्ये चर्चा करायची किंवा त्यांना विद्यार्थ्यांना आपने घर में जाकर पूछना, म्हणजे ते विद्यार्थी त्यांच्या घरून जाऊन तुमची मम्मी तुमच्या आईला काय म्हणते याबद्दल काय करायचं, चर्चा करायची। हे अध्यापक संकेत आहेत। बघा हे हत्ती काय करतात, या हत्ती संदर्भात जे आहे ते तुम्हाला मी सांगतो आणि कुठे प्रश्न येतात हेच तुम्हाला मी सांगतो, कारण कुठलाही पॉईंट वाचण्यापेक्षा जे महत्त्वाचं आहे तेच वाचलेलं पाहिजे। आता बघा इथे तुम्हाला प्रश्न बनतात, क्या तुम जानते हो एक बड़ा हाथी एक दिन में 100 किलोग्राम पत्ते खाता। बघा म्हणजे एक मोठा जो हत्ती असतो, तो मोठा हत्ती काय करतो का दिन में 100 किलोग्राम से ज़्यादा पत्ते झाड़ियाँ खा लेता है। मग तुम्हाला असाच प्रश्न का मोठा हत्ती मग तुम्हाला फसवण्यासाठी काय देतील 200 किलोग्राम, पण तसं काही नसतं। तो किती खातो, एक मोठा हत्ती 100 किलोग्राम से ज़्यादा पत्ते खा लेता है। हाँ, हाथी बहुत कम आराम करते, हाथी क्या करते बहुत कम आराम करता है, एक दिन में केवल 2-4 घंटे, म्हणजे हाथी एका दिवसातून किती वेळ झोपतो, फक्त 2 ते 4 घंटे। हाथी को पानी और कीचड़ में खेलना बहुत पसंद है। बघा म्हणजे हत्तीला पानी और कीचड़ में खेलना बहुत पसंद है। मग तुम्हाला विचार हाथी को क्या पसंद है, पानी और कीचड़ में खेलना बहुत पसंद है। इससे उससे शरीर को ठंडक मिलती है, म्हणजे आज कीचड़मध्ये का जातो हत्ती, का जातो तर उससे क्या शरीर को ठंडक मिलती है। वैसे उसके कान भी पंखे की तरह होते, म्हणजे हत्तीचे कान काय असतात, पंख्यासारखे असतात, आणि हे पंख्यासारखे कान काय काम करतात, हवा म्हणजे ते कान हलवून काय करतो, हवा करताय, अपने कान हिलाकर क्या करताय, हवा करताय, म्हणजे काय आपल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी तो कान हलवतो। आता बघा हे तुम्हाला लक्षात आलं। आता हा पॉईंट तुम्ही समजून घ्या, या पॉईंट तुम्हाला समजला असेल का, या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे का, हत्तीची विशेषता का, एक मोठा हत्ती किती खातो, बरोबर आहे का नाही, किती आराम करतो, हे सगळं काही इथे दिलेलं आहे। मग याच पॉईंटनुसार तुम्हाला प्रश्न विचारतात। आता त्याच्यानंतर बघा इथे एक पॉईंट आहे, हे तुम्ही बघून घ्या। नंदू तो सिर्फ 3 महीने का है लेकिन उसका वजन 200 किलोग्राम, म्हणजे यांनी काय सांगितलं का, जो 3 वर्षाचा जो 3 महीने का हत्ती, काय म्हटलं, जो 3 महिन्याचा हत्ती असतो, या 3 महिन्याचा हत्तीचं वजन किती असतं, 200 किलोग्राम। मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो का 3 महीने का हत्ती का वजन कितना होता है, तर 200 किलोग्राम। मग इथे कसं फसतात ऐकून घ्या। मग आता काहींना काय वाटतं 200 किलोग्राम पत्ते खाता का, पण अजिबात नाही। हत्ती काय करतो, 100 किलोग्राम मोठा हत्ती काय करतो, पत्ते खाताय, काय खाताय, पत्ते खाताय, म्हणजे झाडिया म्हणजे जेवण, बरोबर का, एवढ्या वजनाचं। आणि काय करतो 3 महिन्याचा जो हत्ती असतो त्याचं वजन किती असतं, त्याचं वजन असतं 200 किलोग्राम। मग तुम्हाला फसवण्यासाठी काय देईल, हाथी दिन में 200 काय करतील 200 किलोग्राम पत्ते खाता है, म्हणजे फसवलं। आणि काय सांगितलं जाईल, 3 महिने का हत्ती का वजन 100 किलोग्राम असेल, म्हणजे काय तुम्हाला फसवतील। पण तुम्ही आता इथे वाचलंय ना, 3 महिन्याचं हत्तीचं वजन किती असतं, 200 असतं, आणि एक हत्ती किती खातो, 100 खातो। मोठा हत्ती, नाही तर तुम्ही लहान हत्ती नाही, मोठा हत्ती जो बड़े हाथी होते। बघा इथे बघून घ्या, एक बड़ा हाथी दिन में 100 किलोग्राम खाता है। बघा इथून पॉईंट झाला, हे तुम्हाला 2 पॉईंट मिळालेले आहेत इथून। हे बघा म्हणजे हत्ती काय करतात तुम्हाला माहिती आहे का, किचड में खेळते, म्हणजे काय आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी काय करतात, ते पाण्यामध्ये किचडमध्ये का खेळतात ते तुम्हाला समजलं असेल। पॉईंट येतात याच्यातून, आणि याच्यातून प्रत्येक वेळा एक प्रश्न आलेला आहे। जूनमध्ये बघा प्रश्न आलेला आहे, जूनमध्ये याच्यावर तुम्हाला एक प्रश्न US मध्ये पेपर 1 मध्ये बघायला मिळतो। तुमने पढ़ा है कि नंदू हाथी अपने झुंड के साथ रहता है, हाथियों के झुंड केवल हत्तीनियों और बच्चे रहते। बघा इथे तुम्हाला प्रश्न बनतो का हत्तीनियों का झुंड, म्हणजे बघा आपण जसा मेंढ्यांचा कळप बघितला असेल, याच्यामध्ये काय असेल, नर पण असतात आणि मेंढ्या म्हणजे मादा पण असतात आणि नर पण असतात। पण हत्तींचा जो झुंड असतो, हत्तींच्या झुंडमध्ये काय म्हटलंय,
केवळ हत्तीनिया रहती है. केवळ हत्तीनिया रहती म्हणजे काय, फक्त मादा हत्ती असतात आणि और बच्चे रहते म्हणजे काय, नर हत्ती नसतो. इथे काय असतो, त्यांच्या झुंडमध्ये काय असतो, नर हत्ती राहत नाही. हे डोक्यात घाला, नाही तर तुम्हाला म्हणेल कसं काय नर राहत नाही. पण नर हत्ती ज्या वेळा हत्तींचा तुम्ही गट पाडणार, हत्तींचा झुंड पाडणार, त्याच्यामध्ये नर हत्ती राहत नाही. फक्त काय करतात, मादा हत्ती असतात. आणि नर हत्ती कोणते असतात, ज्यांची वय, नर हत्ती कोणते त्याच्यामध्ये असतात, ज्यांचे वय 14 या 15च्या खाली आहे तेच राहतात. पण ते पण काय करतात, 15 वर्षाचे किंवा 14 वर्ष झाल्यावर तो पण झुंड सोडून देतात. म्हणजे काय म्हटलेलं, केवळ मादा हत्ती रहती है. झुंड की नेता, आता तुम्हाला झुंड की नेता विचारलं जातं. झुंड की नेता कोण राहते, तर बुजुर्ग हत्ती रहते. बुजुर्ग हत्तीनिया म्हणजे जी झुंड की सबसे बुजुर्ग हत्तीनी झुंड की नेता होते. म्हणजे ज्या झुंडमध्ये वयस्कर हत्तीनिया असेल, जी मादा हत्ती असेल, त्या झुंडचा काय असेल, नेता असेल. एक झुंड में 10 या 12 हत्तीनिया होती. म्हणजे तुम्हाला इथे पण प्रश्न बनतो का एक झुंड में कितनी हत्तीनिया रहते, तर 10 से 12 हत्तीनिया रहते और उनके बच्चे रहते. बघा, उनके बच्चे रहते. हाथी 14 या 15 साल तक इस झुंड में रहते. म्हणजे हाती म्हणजे काय, जे नर हत्ती असतात, जे नर हत्ती असतात ते काय करतात, फक्त 14 ते 15 वर्षापर्यंत काय असतात, त्या झुंडमध्ये असतात. आणि फिर वो झुंड छोड़ देते. नंतर काय करतात, ते झुंड काय करतात, तो गट काय करतात, सोडून देतात. फिर वो अकेले रहते. नंदू भी जब 14 या 15 साल का हो जाएगा तो वो अपना झुंड छोड़ देगा. म्हणजे नंदूचं वय आता कमी आहे. मग नंदू काय करेल, ज्या वेळा तो 14-15, नंदू काय म्हणजे नर हत्ती आहे, आणि हा काय करेल, ज्या वेळा 14-15 वर्षाचा होईल तो काय करेल, आपला झुंड सोडून देईल. म्हणजे इथून प्रश्न काय तयार होणार, का इथून प्रश्न हेच तयार होणार का झुंड में क्या, हत्नियों के झुंड में कौन रहता है, तो केवल मादा हत्ती रहती है और उनके बच्चे रहते. झुंड की नेता कौन होते, सबसे बुजुर्ग हत्ती रहते. हा एक प्रश्न. एक झुंड में कितने हत्ती रहते, तो 10 से 12 हत्ती रहते. हा एक प्रश्न. और हत्ती अपना झुंड के जो नर हत्ती होते वो झुंड कब छोड़ देते, 14 या 15 साल की उम्र में वो झुंड छोड़ देते है और फिर वो अकेले रहते है. बघा, हे प्रश्न तुम्हाला इथून बनणार. जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढंच तुम्हाला फायदा आहे. आता बघा, मग विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी तुम्ही इथे कसं का, जसं इथे म्हटले, हत्तीनियों के झुंड में सभी फैसले बुजुर्ग हाती लेते. बघा, म्हणजे जी वयस्कर हाती ती घेते. तर तुमच्या परिवारामध्ये पण सगळ्या घराचे निर्णय, म्हणजे घर कोण चालवतं, कारभार कोण चालवतो, असं तुम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करू शकतात. म्हणजे चर्चा पण या बघा, म्हणून NCERT अभ्यासक्रम आपल्याकडे लावण्याचं चालू आहे. जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. हे काय असं काय नाही, हे अध्यापनशास्त्र असतं. अध्यापनशास्त्र म्हणजे इथे पाठांतर करायला महत्त्व नाही. पाठांतर केलं तो विद्यार्थी पास होत नाही. EVS असं चॅप्टर आहे, इथे पाठांतर चालत नाही. आता इथे एक प्रश्न बनतो, भैंस के पीठ पर बगुला क्यों बैठता है, तर का बसतो, मी तुम्हाला इथे त्यांनी उत्तर दिलं नाही. पण काय असतं, जे किडे मकोडे असतात, जे उडतात किंवा म्हशीच्या पाठीवर असतात, ते खाण्यासाठी काय करतो, तो बगुला कुठे बसतो, म्हशीच्या पाठीवर बसतो. इथून एक प्रश्न लिहून घ्यायचा. मग तुम्हाला प्रश्न फसवण्यासाठी बगुला भैंस के पीठ पर नाचने के लिए बैठता है, गाने के लिए बैठता है, असे ऑप्शन देतात. पण भैंस के पीठ पर बगुला क्यों बैठता है, तर काय असतो, जे किडे मकोडे असतात ते किडे मकोडे खाण्यासाठी काय करतो, तो बगुला म्हशीच्या पाठीवर बसलेला असतो. इथे एक प्रश्न तयार झाला. याचं उत्तर तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं. बगुला भैंस के पीठ पर क्यों बैठता है. बरं का, हे झालं तुमचं. आता त्याच्यानंतर हे जे प्राणी आहेत यांची काही मला थोडी विशेषता दिलेली आहे, आणि या प्राण्यांची म्हणजे एक चर्चा, आणि त्या चर्चेसंदर्भात आता बघा, जानवरों की सभा. आता इथे काय म्हटलं, जानवरों की सभामध्ये हे तुम्हाला सांगतो. इस चित्रों को देखो और पढ़ो, जानवर आपस में क्या क्या कर रहे हैं, इस पर संवेदनशील चर्चा करें. मग आता इथे काय दिलेले, प्राणी दिलेले. आता बघा, हे आता जो साप आहे तो काय म्हणतो, ये पिटारी ही अब मेरा घर आहे. म्हणजे तुम्हाला काय करू देतील, असं डायरेक्ट प्रश्न टाकून देतील, हाच प्रश्न टाकून देतील, ये पिटारी ही अब मेरा घर बन गया है, मैं तो जंगल के जानवरों से मिलना और खुशी हवा लेना मानव भूल गया हूँ, बस पिटारी ये सपेरा. म्हणजे बघा, मग इथे काय दिलं असेल, सपेरा हे नसेल, फक्त काय दिलं असेल, ये पिटारी ही मेरा घर आहे. बघा, म्हणजे पिटारी घर कोणाचं असतं, तर काय असतं, सपेरा. म्हणजे हे पण मग तुम्हाला आता बघा, हा पॉईंट जर तुम्ही अभ्यासला तर विद्यार्थी नक्कीच संवेदनशील होतील. त्यांना समजेल का जर आपण मुक्या प्राण्यांना जर कैद केलं तर किती वाईट परिणाम होतो का त्यांना, कारण तो काय म्हणतो का मला ताजी हवासुद्धा मिळत नाही. मग हे असेच प्रश्न तुम्हाला येतो. आता बघा, त्याच्यानंतर
ये मत सोचो की, बघा इथे भालू दिलं आहे, ये मत सोचो की मैं सर्कस में बहुत खुश हूँ, मैं नाचो कूदो आग आग गोले में से निकला और भी न जाने क्या क्या करना पड़ता है. म्हणजे बघा तो भुके रहो और पिटाई अलग से. बघा म्हणजे ज्या वेळा तो पण म्हणतो मी सर्कसमध्ये नाचतो, आनंद घेतो, पण काय होतं, मला पण खूप त्रास होतो. म्हणजे काय यामध्ये काय, मग याच्यामुळे विद्यार्थी काय होतील, संवेदनशील होतील का मुक्या प्राण्यांना तुम्ही सक्ती करू शकत नाही. आता बघा, तुमने मेरी दौड़ ही देखिए, मेरे पैरों के नीचे जब लोहे की नाल ठोकते हैं तो दर्द से जान निकल जाते. बघा म्हणजे विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवण्यासाठी इथे काय म्हटलं आहे का, आता हा घोडा आहे, हा काय करतोय, चर्चा करतोय का ज्या वेळा माझ्या पायामध्ये लोहेची नाल माहिती आहे ना, म्हणजे त्यांची पाय घसू नये, ती खुरी म्हणतात, ते घसू नये याच्यासाठी काय दिली जाते, नाल ठोकली जाते. म्हणजे जशी आपण चप्पल घालतो तर किती त्रास होत असेल, म्हणजे हा घोडा काय करतो, चर्चा करतोय. म्हणजे विद्यार्थ्यांवर नक्कीच सांगतील का बघा प्राण्यांना त्रास देऊ नका, म्हणून ही चर्चा रंगवलेली आहे. त्याच्यानंतर बघा इथे जे माकड असतात ते, नाचते नाचते हमारी तो कमर ही टूट गई, मन न हो फिर भी नाचे और खाली पेट. बघा म्हणजे काय करतात, जे आता काही सर्कस दाखवतात किंवा हे मदारी वगैरे खेळ दाखवतात, हे काय करतात, या जे प्राणी असतात त्यांना काय करतात, मोठ्या प्रमाणात ट्रेन केलं असतं, त्यांना मारझोड करतात, शिक्षा देतात, टायमावर खायला देत नाही. म्हणजे काय याचा पण परिणाम विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेवर होईल का, त्यांना वाटेल का प्राण्यांना त्रास देऊ नये. म्हणजे अध्यापनशास्त्र असंच तयार होत असतं. आता बघा इथे मांजर, बरोबर आहे का नाही, म्याऊ म्याऊ लोगों के लिए कुछ भी काम नहीं करती, फिर भी बच्चे मुझे बहुत प्यार करते हैं, दूध पिलाते और सहलाते हैं, मैं अपनी मर्जी से सब जगह आती जाती हूँ. बघा म्हणजे ज्या प्रकार आता मांजर असते, त्या मांजरीला आपण काय करतो का, मांजर सगळ्यांना जीव लावतात, बरोबर आहे का, तिथं काहीच काम करत नाही. पण घोडा असेल, हे इतर प्राणी असतात, काम करतात, तरी आपण त्यांना जीव लावतो का, अजिबात नाही. म्हणजे काय करा, असंच प्राण्यांसंबंधात ज्या प्रकारे तुम्ही मांजरीला जीव लावता तसा त्या प्राण्यांना जीव लावा. त्याच्यानंतर कबूतर, गुटरगुटर जानते हो लोग मुझे बुला बुलाकर बडे प्यार से दाना खिलाते. म्हणजे काय, प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, प्रत्येक प्राण्याने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पण ज्या प्राण्यांचं दुःख समजून घ्या, काही प्राण्यांना माणूस जीव लावतो आणि काहींना काय करतो, विजा पोचवतो, त्यांना त्रास देतो. मग याच्यात या चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नक्कीच कळणार आहे का आपण मुक्या प्राण्यांना त्रास दिला नाही पाहिजे. मांजरीला ज्या प्रकारे जीव लावतो, कबुतराला ज्या प्रकारे जीव लावतो, तसा आपण जीव प्रत्येकाला लावला पाहिजे. म्हणजे हाच असा टॉपिक होता, याच्यावर तुम्हाला असेच प्रश्न येतात. आता मग NCERTने काय दिलेले, लहान मुलांसाठी दिलेले. आता इथे काय म्हटले बघा, क्या आप जानते हो हाथी परेशानी आने पर एक दूसरे की मदद करते, अपने बच्चों की देखभाल और सुरक्षा के लिए एक दूसरे का साथ देते. बघा मग इथे तुम्हाला इथे पण प्रश्न कसा येईल, पेडोलॉजिकल, मग तुम्हाला फसवण्यासाठी हाथी जब परेशानी में होते तो एक दूसरे का साथ नहीं देते, असं तुम्हाला फसवण्यासाठी दिलं असेल. पण काय होतं म्हटलंय बघा, हाथी परेशानी आने पर एक दूसरे अपने साथियों म्हणजे एक दूसरे की मदद करते और अपने बच्चों की देखभाल और सुरक्षा के लिए एक दूसरे का साथ देते. काय करतात, एक दूसरे का साथ देते. मग तुम्ही वाचलं असेल तर साथ देते, आणि जर एखाद्याने वाचलं नसेल तो म्हणेल मदत करत नसतील. मदत करतात. एखादा हत्ती जर एखाद्या गाळात पडला किंवा पाण्यामध्ये पडला तर तो झुंड काय असतो त्याच ठिकाणी उभा असतो, त्या हत्तीला काढण्यासाठी. त्या लहान तुम्ही बघितलं असेल डिस्कवरी याच्यावर. म्हणजे जेवढं वाचाल तेवढं समजून घ्याल तेवढाच तुम्हाला तो फायदा होईल. टॉपिक कसा वाटला नक्कीच सांगा, आणि कमेंट्स करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त गरजूवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि आत्तापासूनच अभ्यासाला लागा. टाईमवर अभ्यास होत नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो.